उमेदवारच दिला नाही. अरे व्यवस्थित सांगा ना, का आम्ही पाची लोक घाबरलो होतो, धमकावलं नाही, भीती आहे. आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. नमस्कार. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप नेते किरीट सोमय्या आणि ठाकरे गट यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात उमेदवार दिला नाही, त्यामुळे ठाकरेंनी बाय दिली हा काहीतरी गुप्त षडयंत्राचा भाग आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. मात्र या सर्व चर्चांना संजय राऊतांनी एकाच फटक्यात नागडं पाडलं आणि किरीट सोमय्यांची हवा काढली. मुंबईतील मुलुंड वॉर्ड क्रमांक 107 मधून भाजपकडून किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या उमेदवार होते. या वॉर्डमध्ये ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळं नील सोमय्यांचा बिनविरोध विजय जवळपास निश्चित मानला जात होता. ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि सोमय्यांसाठी मैदान मोकळं झालं. या क्षणी उद्धव ठाकरे यांनी राजकीय चक्र फिरवलं. कट्टर शिवसैनिक दिनेश जाधव, जे आधीच अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते, त्यांना थेट ठाकरे गटाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्र देत दिनेश जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार असतील असं जाहीरच करून टाकलं. त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी नाही असे नाचायला लागले. तसं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. 100 प्रभाग हा जो प्रभाग आहे तो बहुभाषिक मराठी आहे. मराठी भरणात जास्त आहे मतदारांचा. आणि पूर्वीपासून माझी इच्छा होती, आमच्या सैनिकांची इच्छा होती की तो वॉर्ड आपल्याला युतीमध्ये मिळायला हवा. म्हणजे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने तो आम्हाला मिळायला हवा होता. परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं की तो राष्ट्रवादीला वाटाघाटीमध्ये गेलेला आहे. तरीसुद्धा एक शंका होती, भीती होती की सध्या जे निवडणूक आयोग जे करते आहे किंवा तिथं जी दादागिरी चाललेली आहे, तर त्या भीतीपोटी यांचं कदाचित जो राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा काय मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी निघतील अशा प्रकारची एक भीती होती. म्हणून अपक्ष फॉर्म मी 30 तारखेला भरून ठेवला होता. जवळपास तसंच त्यांनी प्रचार सुरू केला होता. माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. पण ते शक्य झालं नाही त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं आहे. आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय. माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. नाही, त्यांची हिंमत नाही मला दमदाटी करायची. त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याची चर्चा करणाऱ्यांचे आता धाबे दणाणलेत. बिनविरोधचा डाव फसला असून आता सोमय्यांची घंटी वाजणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.